नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण पचन संस्थेच्या आजारांबद्दल, विकारांबद्दल माहिती घेतो आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर ललित शिंपी आहेत आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पॅन्क्रियाटायटिस, फॅटी लिव्हर, गॉल स्टोन्स याविषयी माहिती घेतली आहे. या एपिसोडमध्ये आपण IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा IDS म्हणजे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज, ह्या दोन डिसीजेस बद्दल माहिती घेणार आहोत. हे पण खूप महत्वाचे डिसीजेस आहे. त्याचं किती प्रमाण आहे डॉक्टर सध्या IBS किंवा IDS? सो IBS आणि IBD असे हे दोन आजार आहेत. सो पहिला आहे ज्याला म्हणतो आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा खूपच कॉमन आजार आहे. म्हणजे आम्हाला साधारण आम्ही म्हटलं की एक OPD प्रॅक्टिसमध्ये आपण अज्युम करू की आपण एक 20 पेशंट बघितले तर त्याच्यातले निदान 7 ते 8 पेशंट हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम 30% आले. म्हणजे 20 to 30% ऑफ ऑल OPD प्रॅक्टिस. म्हणजे गंभीर आजारांचं वेगळं आहे, पण OPD प्रॅक्टिस आणि जे पेशंट्स आमच्याकडे त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हे खूप कॉमन आहे. सो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा बेसिकली आजार हा मोठ्या आतड्यांना ग्रस्त करणारा आजार आहे. आणि सिंड्रोम म्हणजे त्याची काही लक्षणं असतात, त्याचा तो एक ग्रुप ऑफ सिम्पटम्स आपण म्हणू, तर त्याचा तो आजार आहे. आणि मोठ्या आतड्यांना इरिटेट करणारा लक्षणासमूह असं त्याचं मराठीमध्ये. करेक्ट, आपण त्याचा अनुवाद मराठीमध्ये करू शकतो. पण हा एक्स्ट्रीमली कॉमन आहे आणि जनरली जे खूप कॉमन सिम्पटम्स आपण कुठल्याही पचन संस्थेचे आजाराचे म्हणतो ते सिम्पटम्स घेऊन पेशंट्स येतात. म्हणजे टिपिकली पोटात दुखतंय किंवा ओटीपोटात दुखतंय, गॅसेस होत आहेत, बद्धकोष्ठता होतीये, वारंवार लूज मोशन्स होत आहेत, अपचन होत आहे. हो, सर त्याचे कसं आहे, IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचे हे काही सब टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये एक आम्ही म्हणतो IBS डायरिया प्रिडॉमिनंट, म्हणजे ज्या लोकांना वारंवार अतिसार किंवा जुलाब होण्याचा त्रास असतो, परंतु ऑर्गॅनिकली काही नाही. IBSचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा असा आहे की ऑर्गॅनिकली देर इज नथिंग रॉंग इन द इंटेस्टाईन. म्हणजे आपण त्याचे CT स्कॅन केला, सोनोग्राफी केली, कोलोनोस्कोपी केली आणि 100 प्रकारचे जरी तपास केले तरी आतड्यांमध्ये स्ट्रक्चरली देर इज नथिंग रॉंग इन, पण फंक्शनली दे आर डिस्टर्ब. दॅट इज द मिनिंग ऑफ इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. आणि त्याच्यामुळे ते इरिटेट झाले, कार्य सुरळीत चालत नाहीये, पण नक्की आत काही रचनेत काही बदल झालेला नाहीये. बरोबर, शोधायला अवघड आहे, काही सापडतच नाही असं होतं. हो सर, बरेच पेशंट्स असे येतात की ही आम्ही 4 टेस्ट केलेत आणि त्याच्यात काहीच निघालेलं नाहीये आणि तरी पण आम्हाला त्रास होतोय, मग हे कसं काय? तर मग त्यांना सांगायला लागतं की कार्य नीट चालत नाहीये. म्हणजे एक अगदी साधं उदाहरण मी देतो पेशंट्सला की ज्या पेशंट्सला मायग्रेन असतो, तर तुम्हाला माहिती असेल की मायग्रेन हा सिव्हिअर हेडेकचा एक रिकरंट सिव्हिअर हेडेक्सचा एक आजार आहे की दर महिन्या 2 महिन्याला कुठेतरी उन्हात जाऊन आलं आणि माझं खूप डोकं दुखतंय. तर आपण अशा पेशंट्सचा MRI केला, CT स्कॅन केला मेंदूचा, तर काहीच निघणार नाही. बरोबर आहे, पण त्यांचं कार्य बरोबर चालत नाही, म्हणून त्यांना मायग्रेनचा एपिसोड होतो. सो दिस इज अ व्हेरी कॉमन काइंड ऑफ अनालॉजी आय गिव्ह टू माय पेशंट्स की IBS हा असाच आजार आहे की स्ट्रक्चरली काही रॉंग नाही, पण कार्य नीट चालत नाही. सो मी म्हटल्याप्रमाणे एक तर डायरिया प्रिडॉमिनंट असतात, म्हणजे त्यांना जुलाब होतात वारंवार. दुसरे जे पेशंट्स असतात त्यांना कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट असतात, म्हणजे त्यांना पोटात त्रास होतो, दुखतो, जडपणा येतो किंवा टाईटनेस वाटतो, अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणजे बरेच पेशंट्स आहेत की आम्हाला नीट वाटत नाही, काहीतरी गडबड आहे असं वाटतं. आणि इन असोसिएशन विथ दॅट त्यांना बद्धकोष्ठता असेल किंवा त्यांना शौचालय जायला त्रास होत असेल, तर यांना IBS कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट असं म्हणतो. आणि तिसरा भाग आहे ज्याला म्हणतात IBS पेन प्रिडॉमिनंट, म्हणजे त्यांचे मोशन व्यवस्थित असतात, शौचालय व्यवस्थित होते, पण त्यांना वारंवार दुखत राहतं. आणि हे असं सिव्हिअर पेन नसतं, पण बॉदरसम पेन असतं. हे रोज काहीतरी होतंय, कुटकुट होतीये, अस्वस्थता होतीये, दुखतंय, कळा येतात आणि कळतच नाही काय होतं. किंवा असं काही वेळ असतं का की टॉयलेटला जावंसं वाटतं पण आत गेल्यावर काही होतच नाही आणि पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा जाण्याची भावना होते? हो, ही एक सिम्पटम असू शकते इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची. सो ह्या तीन किंवा आणि एक मिक्स्ड प्रकार असतो जो चौथा असतो की सगळे सिम्पटम्स मध्ये काही ना काहीतरी कॉमन निघतं. सो
ह्या एक 3-4 प्रकारचे जे हा सिंड्रोम आपण म्हणतो. मग पोट फुगणं किंवा ब्लोटिंग होणं किंवा ढेकर येणं असं पण होतं त्याच्यामध्ये? नाही, आपण स्ट्रिक्टली IBS म्हटलं ना तर हे जे तुम्ही आता 2-3 लक्षणं सांगितली ती त्याच्यात कदाचित नसतील. हे फक्त कॉन्स्टिपेशन, डायरिया, पेन हे 3 गोष्टी असतात त्याच्यामध्ये IBS जास्त फिट होतं. पण तुम्ही जे सिम्पटम म्हटलात की गॅसेस होणं किंवा अपचन होणं, पोट फुगणं, हा एक IBSचा भाग असू शकतो. पण आजकाल आम्ही मोर कॉमनली त्याला सिबो म्हणून एक आजार म्हणतो, म्हणजे स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. अच्छा. ह्या आजाराला म्हणतात सिबो, किंवा त्याच्यामुळे हे पोट फुगणे आणि गॅसेस होणे हा प्रकार जास्त दिसतो. तर नॉर्मली तुम्हाला माहिती असेल की आपल्या आतड्यांमध्ये शेकडोंनी आणि करोडोंनी हे जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, आणि त्याच्यापैकी 80% 90% बॅक्टेरिया हे चांगले असतात आणि आपल्या डायजेशनसाठी आणि आपली पचन संस्था नीट चालण्यासाठी त्यांचा खूप उपयोग असतो, कारण ते असे बरेचसे कार्य आपली टेक ओव्हर करतात. सो गट हेल्थ म्हणतात ती. गट हेल्थ. सो इफ यू हॅव गुड बॅक्टेरिया, आणि आपण प्रोबायोटिक्स बद्दल खूप ऐकतो की जे लॅक्टोबॅसिलस आहेत किंवा बिफिडोबॅक्टेरियम असे काही जीवाणू असतात की जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्मूथ कार्यासाठी डायजेशनच्या आवश्यक असतात. सो हे गुड बॅक्टेरिया आपण म्हणू. तर त्याच्यामध्ये काही असे असतात जे बॅड बॅक्टेरिया असतात की ज्याच्यामुळे गॅसेस जास्त तयार होऊ शकतात, किंवा आपण जे खातो ते डायजेस्ट वेगळ्या प्रकारचे झाल्यामुळे गॅस जास्त तयार होतात. तर अशा प्रकारच्या विकारांमध्ये मग ज्याला सिबो म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये मग गॅसेस आणि पोट फुगणे किंवा जास्त प्रमाणामध्ये गॅस पास होणे हा एक कदाचित एम्बॅरेसिंग सिच्युएशन खूप लोकांना असते. किंवा आम्ही सोशल ओकेजन्स मध्ये आहोत आणि मग गॅसेस पास होता, आम्ही काय करायचं. तर हा सिम्पटम फार काही डॉक्टरांना सोडून बाकी कोणाशी बोलण्यातही आपण सांगू शकत नाही, कारण तो एम्बॅरेसिंग असतो. पण असे पेशंट्सही आमच्याकडे येतात, पोट वारंवार फुगतंय, गॅसेसचा खूप त्रास होतो. सो हे स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार तुम्ही म्हटलात किंवा सिम्पटम तुम्ही सांगितलात की डिस्पेप्सिया म्हणतो आम्ही त्याला, की अपचन होते आणि खूप ढेकर येतात वारंवार, करपट ढेकर येतात किंवा नुसतेच ढेकर खूप जोरजोरात येत राहतात आणि अपचन होतो. पण हा भाग जास्त स्टमक किंवा जठराशी रिलेटेड आहे. आणि काही वेळा वास, दुर्गंधी येते. आणि त्याचं एक दुसरं कारण आजकाल आम्ही खूप बघतो की ज्यांना रिफ्लक्सचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे ऍसिड रिफ्लक्स आपण जे म्हणतो, की जठरातलं जे पित्त आहे, आम्लपित्त आहे, ते जेव्हा वर यायला लागतं आणि अन्ननलिकेमध्ये जळजळ व्हायला लागते, तर अशा लोकांमध्ये खूप प्रमाणामध्ये सपोज जास्त रिफ्लक्स असेल तर काही लोकांना हा हॅलिटोसिस किंवा तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो, की दुर्गंधी येऊ शकते तोंडाला. आणि म्हणजे असे काही पेशंट्स येतात की डेंटल सगळं प्रॉब्लेम काही नाहीये, माउथची ओरल कॅव्हिटीची हायजीन अगदी चांगली आहे, पण तरी दुर्गंधी येते. सो हा एक रिफ्लक्सचा प्रॉब्लेम असतो ज्या लोकांमध्ये होऊ शकतो. सो आम्ही जनरली पेशंट्सला तपासतो, बोलतो किंवा बघतो, त्याच्यामध्ये हे एक 2-3 प्रकार ज्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ना, हे फंक्शनल प्रॉब्लेम्स आहेत. स्ट्रक्चरली देर इज नथिंग रॉंग. IBS असो, सिबो असो, डिस्पेप्सिया असो किंवा रिफ्लक्स असो, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली काही रॉंग नाही, फक्त फंक्शन बिघडतं कशामुळे हे. सो ह्याला अगेन बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल हा एक प्रॉब्लेम आहे. पुन्हा लाईफस्टाईल मॅटर करते. हो, डाएट हा एक मेजर प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. स्थूलता ही आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे. आजकाल आपण खूप म्हणतो की बघतो की प्रोसेस्ड फूड्स जे येतात जास्त, हा एक मेजर कन्सर्न झालेला आहे. म्हणजे आपल्याला ते प्रोसेस्ड फूड्स KFC आहे आणि मॅकडॉनल्ड आहेत, हे फार अतिशय टेस्टी वाटतात आणि छान वाटतात, पण त्याच्यामध्ये शेवटी जे प्रोसेसिंग आहे, त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स मिक्स असतात ते आपल्या प्रेझर्वेटिव्ह असतात, ते आपल्या आरोग्याला डेफिनेटली हानिकारक असतात आणि हे सायलेंट किलर्स आहेत. म्हणजे त्यांनी आपल्याला लगेच लक्षात येत नाही, पण ओव्हर द टाइम तुम्हाला ते लक्षात येतं की नाही, हा आपल्याला प्रॉब्लेम होत चालला आहे. सो आपण इंडियन आपलं नॉर्मल ट्रेडिशनल इंडियन डाएट बघितलं ना, म्हणजे पोळी भाजी, कोशिंबीर, दही, भात, डाळ, ह्याच्यासारखं डाएट नाही. कारण सो इट गिव्स यू प्रोबायोटिक्स, इट गिव्स यू ऑल द नेसेसरी न्यूट्रिशनल एलिमेंट्स विदाउट हॅव्हिंग एनी अदर अनवॉन्टेड काइंड ऑफ सिनॅरिओ. पण मग हल्ली पोळी कमी खा, प्रोटीन्स जास्ती खा असं म्हणतात, त्यात मला पर्सनली फार तथ्य वाटत नाही. बॅलन्स असायला हवा. बॅलन्स हा सगळ्यात मुख्य आहे आणि आपल्या इंडियन ट्रेडिशनल डाएटमध्ये हा बॅलन्स खूप चांगला आहे. म्हणजे वी हॅव गुड बॅलन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत.
बरोबर म्हणजे आहे. आपण कडधान्य म्हटलं, हो ना. हिरव्या पालेभाज्या म्हटलं, मग त्याच्यात आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. तुम्ही म्हटलात तसं ताक घेतलं, प्रोबायोटिक आहे, हं. सगळंच आहे आपल्याकडे. त्यामुळे जेवढं आपल्याला, आणि ओकेजनली तुम्ही बाहेर जा, काही हं. हरकत नाही, ओकेजनली यू इंडल्ज. पण फार रेग्युलरली व्हायला लागलं ना, मग त्याचे सगळे त्याच्यामुळे म्हणजे अ, ते पोटाच्या पचनाचे सगळे विकार सुरू विकार हे होतात. आहेत ते चुकीच्या आहार पद्धतीमुळे आहारामध्ये. आहेत. आणि आपला भारतीय आहार आहे तो जर रेग्युलर घेतला तर ह्या हो, विकारांना फारसं सामोरं जायला लागणार नाही, लागत नाही. असं डॉक्टर सांगतायत. आणि हा, पूर्वी नाहीच व्हायचे ना. नाहीच व्हायचंय. आता आम्हाला प्रॅक्टिसमध्ये खूप दिसायला लागले. मग इरिटेबल बॉवेल सिंड्रोमला पण हेच कारण आहे, आहार, सो आहार हे एक कारण आहे, पण दुसरं मेजर कारण हे स्ट्रेस आहे. म्हणजे स्ट्रेस. आजकालच्या दुनियेमध्ये आपण बघतो की खूप फास्ट लाईफ झालेली आहे. वर्कचा स्ट्रेस असतो, फॅमिलीचा स्ट्रेस असतो, आणि म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की एक गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो हो. त्याने आम्ही. सो गटमधनं किंवा आपल्या पचन संस्थेमधनं किंवा आतड्यांमधनं आणि आपल्या मेंदूमध्ये हे डायरेक्ट काही कनेक्शन्स असतात. सिरोटोनिन सारखे हॉर्मोन्स असतात आणि ते ते रेग्युलेट करतात. हम्म, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस झाला की पोटाचे विकार वाढतात. हम्म. पोटाचे विकार वाढल्यावर आपल्याला स्ट्रेस होतो. दोन्ही सो हे एकमेकांशी. दोन्ही एकमेकांशी जे रिलेटेड आहे, गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात, तर त्याच्यामध्ये हे जास्त विकार आपल्याला आढळतात. त्यामुळे तोही एक भाग आहे की नुसताच आहार नाही, पण आपली जीवनशैली सुद्धा जर आपल्याला कमी स्ट्रेसफुल आपण ठेवली तर पोटाचे विकार नक्कीच कमी होतात. व्यायामाने सुद्धा आणि स्ट्रेस मॅनेज व्हायला मदत होते तसं. व्यायामाने स्ट्रेस मॅनेज व्हायला मदत होते. इव्हन बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे हा पचन बऱ्याच वेळेस संस्था ही सुधारते. पचनसंस्था सुरळीत होते. त्यामुळे परत आपण त्याचकडे वळतोय हो ना. की लाईफस्टाईल रिलेटेड हो, प्रॉब्लेम्स. आपणच तयार केलेले हे प्रॉब्लेम्स आहेत आपली लाईफस्टाईल बिघडवून घेऊन. हां, म्हणजे अ, आम्ही जेव्हा म्हणजे जस्ट टू गो काइंड ऑफ अ लिटल ऑफ, की जेव्हा सुपर स्पेशालिटी कुठली चूज करायची असा एक हं, प्रश्न आला होता, तेव्हा कार्डिओलॉजी घ्यायचं का नेफ्रॉलॉजी घ्यायचं का हं, न्यूरोलॉजी घ्यायचं, असा जेव्हा विषय आला होता तेव्हा एक गमतीची हं. सांगतो की मग तेव्हा कोणीतरी आमचे सिनियर म्हटले की पुढच्या 20 वर्षात आपली लाईफस्टाईल इतकी बदलणार आहे आणि लोक इतक्या अनहेल्दी लाईफस्टाईलकडे जाणार आहेत की गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या प्रॅक्टिसला मरण नाही. बरोबर आहे. म्हणजे लाईफस्टाईल किती महत्वाची आहे. हा, जर थोडीशी जरी चूक झाली तरी आपल्याला सगळ्या अवयवांवर आणि सगळ्या संस्थांवर त्याचे खूप गंभीर परिणाम होत आहेत. बरोबर आहे. मग आयबीएस ला ट्रीटमेंट काय आहे? सो आयबीएसची ट्रीटमेंट ही म्हणजे दोन प्रकारची, एक तर मेडिकेशन्स आहे आणि थोडंसं काउन्सिलिंग आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी थोडं काउन्सिलिंग, आणि असं अगदी गरज नाही की कोणी सायकॅट्रिस्टकडे जावं. म्हणजे आपण एक डॉक्टर म्हणून पेशंटशी एक थोडासा जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवला, त्यांचा काय मेजर प्रॉब्लेम आहे, कुठून हा उत्पन्न होतोय हे साधारण आपल्याला लक्षात आलं, आणि आपण त्याच्यावर थोडंसं रिएश्युरन्स जरी दिलं पेशंट्सला किंवा नाही ठीक आहे. सो ह्याच्यात आयबीएसचा एक म्हणजे मुख्य त्याच्यामध्ये फायदा असा आहे की, फायदा म्हणण्यापेक्षा एलिमेंट असा आहे की त्यांनी लॉंग टर्म काही इजा होत नाही आपल्या आतल्या ऑर्गन्सला. गुड त्यामुळे तुम्हाला 5-6 वर्ष जरी किंवा 8 वर्ष 10 वर्ष लोकांना त्रास होत असतो, तर त्यांना मी सांगतो की बघा 10 वर्ष तुम्हाला हा त्रास आहे ना, तुम्हाला गंभीर काही आजार झालाय का? तर काही नाही झालेला आजार आतापर्यंत. फक्त टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ना त्रास आहे, हा, म्हणजे आयदर लूज मोशन्स किंवा आपण म्हणतो कॉन्स्टिपेशन. क्वालिटी ऑफ लाईफ तुमची अफेक्टेड आहे. पण तुम्हाला त्याच्यामुळे गंभीर काहीतरी कॅन्सर होणार आहे आयबीएस मुळे किंवा तुमची आतडी असं खराब होणार आहे असं काहीच होत नाही. नाही, तर तुम्ही ते जरी म्हणालात हे तरुण रिएश्युरन्स मुलांच्या मध्ये जास्ती आहे ना, तरुण वयामध्ये जास्ती तरुण होतो. वयामध्ये जास्त, पण ते स्ट्रेस रिलेटेड जास्त आहे. हा. आता ओल्डर पीपल म्हणजे वयस्कर लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट आयबीएस जास्त दिसतं, कारण त्यांच्यामध्ये वयोमानाने थोडीशी आतड्यांची चंचलता किंवा जी कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा एक मल बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे किंवा स्ट्रेंथ आहे ती जरा कमी पडते कधी कधी. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट जास्त दिसतं. पण यंग लोकांमध्ये पेन आणि डायरिया प्रिडॉमिनंट आयबीएस हा जास्त दिसतो. जास्ती प्रकारात आहे आणि तो ही डाएटनी आणि काउन्सिलिंगनी सुधारता येईल. डाएटनी, काउन्सिलिंग आणि मेडिकेशन्स आहेत ऑफकोर्स. मेडिकेशन्स. म्हणजे आपले डॉक्टर डेफिनेटली आपल्याला काही औषधं देतील की जेणेकरून आपल्याला जे काही सिम्पटम्स, कारण हा सिम्पटम बेस्ड स्ट्रेस ट्रीटमेंट आहे. मॅनेजमेंटसाठी सुद्धा औषधं दिली जातात का? सगळ्यांनाच द्यायची गरज पडते असं नाहीये, पण थोडंसं रिएश्युरन्स दिलं आणि त्यांनी स्ट्रेस कमी ठेवला तरी आय थिंक लॉट ऑफ दीज पीपल कॅन मॅनेज देम वेल. एक दुसरा आजार तुम्ही म्हटलात ज्याचं आपण मेन्शन केलं की आयबीडी किंवा इन्फ्लमेटरी बाउल डिझीज, हा जरासा वेगळा आजार आहे. बरं, की आपल्याला आयबीएस मध्ये स्ट्रक्चरली सगळंच ओके आहे, पण काही पेशंट्स जे अगदी आयबीएस सारखे सिम्पटम्स घेऊन आपल्याकडे येतात की वारंवार लूज मोशन होत आहेत किंवा मला पोट दुखतंय, तर आम्ही एक साधारण आम्हाला हिस्ट्री घेतली किंवा एक अगदी बेसिक टेस्ट जरी केला तरी साधारण आयडिया येते की ह्या पेशंट्सला पुढे इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे की नाही. तर काही पेशंट्सला आपण इन्व्हेस्टिगेट केल्यावर असं आढळतं की आतड्यांना ऍक्च्युअल कुठेतरी सूज आलेली आहे.
मोठ्या आतड्यांना हम्म. प्रिडॉमिनेटली किंवा काही प्रमाणामध्ये लहान आतड्यांना. हम्म. तर त्या पेशंट्सला आतड्यांमध्ये जखम होते किंवा अल्सर होतात, सुजते, लाल होते, शौचाच्या वेळेस रक्तस्राव होऊ हम्म. शकतो, हम्म. किंवा पोटात वारंवार दुखू शकतं. हम्म. सो अशा पेशंट्सला आयबीडी किंवा इन्फ्लमेटरी बाउल डिझीज, हम्म. इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणे, सूज येणं, बॉवेल म्हणजे आतडी आणि आतड, डिझीज म्हणजे आजार. हा, सो आयबीडी हा जो आजार आहे हा आयबीएसच्या आजारापासून खूप वेगळं वेगळा आहे. आहे. याला आतून सूज येते आणि त्याला फक्त इरिटेशन हा, आहे. म्हणजे नुसतं इरिटेट होणं वेगळं आणि त्याला आतून सूज येणं. काहीतरी आजार होणं वेगळं. तर ह्याला आपण ऍक्च्युली डिफरन्शिएट करायचं असेल, म्हणजे आम्हाला थोडीशी आयडिया ऑफकोर्स पेशंटशी 1-10 मिनिटं बोलल्यावर येते की बाबा यांना पुढे काही इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की नाही. तर त्याला एक मुख्य जी टेस्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ऍडवाइस करतात त्याला म्हणतात कोलोनोस्कोपी. हम्म. सो कोलोनोस्कोपी म्हणजे आपण खालून गुरुद्वाराद्वारे आपण हम्म. एक दुर्बीण टाकतो आणि त्या हम्म. दुर्बिणीने आतमध्ये पूर्ण मोठी आतडी आणि हम्म. छोट्या आतडीचा शेवटचा भाग आहे, हम्म. तर त्याला आपण एक्झामिन करतो. हम्म. आणि त्या प्रकारच्या एक्झामिनेशन मध्ये अगदी लहान किंवा सूक्ष्म साईजचे सुद्धा आपल्याला अल्सर दिसू शकतात, सूज दिसू शकते, किंवा ग्रॉसली समजा काही प्रॉब्लेम असेल तिथे, नॅरोईंग झालं असेल, अल्सर झाले असतील, तर ते अगदी क्लिअर कट आपल्याला दिसू शकते. आपण तिथून काही सॅम्पल घेऊ शकतो, त्याला पॅथॉलॉजीत पाठवून कन्फर्म करू शकतो. आणि ह्याला या प्रकारच्या आजाराला आयबीडी असं म्हणतात. अच्छा. त्याच्यात या दोन स्कोपीमध्ये तिथल्या तिथे छोटीशी ट्रीटमेंट पण करता येते. ट्रीटमेंट करतात, पण आयबीडीच्या आजारामध्ये हे मेनली एंडोस्कोपी ही डायग्नोसिससाठी हा. असते, पण सूज आपण आली सॅम्पल घेऊ असताना, हा शकतो. हा, म्हणजे कुठल्या प्रकारचा आजार आहे हे आपल्याला समजा माहिती पाहिजे कळण्यासाठी. असेल तर मग आपण बायोप्सीज घेतल्या तर हम्म. किंवा सॅम्पल घेतले आणि ते पॅथॉलॉजीत पाठवलं तर त्याच्यात आपल्याला डायग्नोसिस होतं. आणि मग ते डायग्नोसिस झाल्यावर मग त्याची आपण जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे किंवा मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थितरित्या करू शकतो. सो या हा कोलोनोस्कोपी हा आयबीएस आणि आयबीडी ह्या हम्म. 2 प्रकारच्या आजारांमध्ये डिफरन्शिएट आपल्याला रिअली करायचं करण्यासाठी असेल असतं. तर ही कोलोनोस्कोपीच्या पेशंट्सला, आणि ही ओपीडी प्रोसिजर असते, हम्म. साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागतात. अच्छा. थोडंसं आपण सेडेशन देऊन हे क्लिनिकवरही करू शकतो, म्हणजे अगदी अच्छा. ऍडमिट होऊन करण्याचा मोठा तपास नाही येतो. बर बर. इनफॅक्ट बाहेरच्या देशांमध्ये कोलोनोस्कोपी ही कॅन्सर स्क्रीनिंगसाठी करायला लागणारी ही रेग्युलर टेस्ट लोक साधारण बर बर. 50-55 नंतर करतात. अच्छा. पण आपल्याकडे आपण ते फॉलो नाही करत. आपल्याला जेव्हा सिम्पटम्स येतात पेशंट्सला तेव्हाच आणि करता. आपल्याला जेव्हा असं वाटतं की कोलोनोस्कोपी करून आपल्याला काहीतरी आयडिया येईल नक्की काय, तेव्हा ती आपण ऍडवाइस करतो. पण मग एवढं इन्फ्लमेशन बॉवेल्सचं होण्याचं कारण काय पण? सो ऑटो इम्युन प्रॉब्लेम असतो हा, म्हणजे काही कारणास्तव आपल्या रक्ताच्या पेशी ज्या आहेत त्या आतड्यांमध्ये जाऊन बसतात आणि तिथे सूज तयार करतात. अच्छा. म्हणजे टिपिकली आपण असं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मला सपोज इन्फेक्शन झालं, काही कुठेतरी खाण्यापिण्यात आलं आणि इन्फेक्शन झालं आणि लूज मोशन व्हायला लागले, मग माझी बॉडी काय करते की हे इन्फेक्शन किंवा जीवाणू किंवा बॅक्टेरियांना आपल्याला डिस्ट्रॉय करायचं असेल किंवा त्याची काळजी घ्यायची तर आपल्या जाऊन पेशी, तिथे पांढऱ्या पेशी जातात, त्या सगळ्या जीवाणूंना मारतात आणि आपलं इन्फेक्शन संपतं. परंतु हे इन्फेक्शन संपल्यानंतर सुद्धा तिथले जे पेशी आहेत त्या तिथेच राहिल्या आणि तिथेच ऍक्टिव्ह होऊन त्यांनी तिथले एन्झाईम आणि केमिकल रिलीज करतच राहिले न थांबता, तर मग तिथे शेवटी सूज तयार होणार किंवा अल्सर तयार होणार. अशा प्रकारचा आजार येतो, तर त्याला ऑटो इम्युन असा एक आजार म्हणतात. तसे बॉडीमध्ये आपल्या अनेक ऑटो इम्युन प्रकार असतात, त्याच्यामध्ये हा एक ऑटो इम्युन लिव्हर इंटेस्टिनल डिसीज आहे. पण मग याला मेडिकेशन काही असतं? सो याला मेडिकेशन्स चांगले उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पेशंटला आयबीडीचं किती सिव्हिअरिटी आहे त्याच्यावर निर्भर असतं. म्हणजे अगदी माइल्ड आजार असेल तर माइल्ड मेडिसिन सुद्धा चालतात, पण ज्या लोकांना सिव्हिअर आजार आहे आणि फॉर एक्झाम्पल त्यांना बरेच वेळा रक्तस्राव होतो, शौचावाटे, खूप दुखतं, क्रॅम्पी पेन येत आहेत, कोलोनोस्कोपी केली तर खूप सिव्हिअर आजार दिसतोय, मग अशा प्रकारच्या लोकांमध्ये इम्युनोसप्रेशन्स आपण देतो. म्हणजे आपली हायपर झालेली इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती जरा थोडीशी दाबून त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी जे काय औषध आहेत त्याला इम्युनोसप्रेसंट्स म्हणतात. सो अशा प्रकारचे आपण ट्रीटमेंट दिली किंवा त्याला गोळ्या दिल्या किंवा काही आता इंजेक्शनही उपलब्ध आहेत तर त्या दिल्या की मग तो आजार कंट्रोलमध्ये राहतो. पण यांनी गट हेल्थ सगळी वाट लागत असेल ना, इरिटेबल हे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज. हो, सो इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज मध्ये गट हेल्थ डेफिनेटली अफेक्ट होते आणि म्हणूनच प्रोबायोटिक ट्रीटमेंट म्हणजे आपण जी आधी म्हटलं होतं इव्हन आयबीएस साठी किंवा बाकीच्या आजारांसाठी की प्रोबायोटिक्स आर ऑल्सो प्रिस्क्राईब फॉर आयबीडी अँड दे डेफिनेटली हॅव सम काइंड ऑफ पॉझिटिव्ह हेल्थ. पण ह्याच्यामध्ये मेनली काय, आजार कंट्रोल करणं औषधांनी हे महत्वाचं असतं. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ एकदा पेशंटची इम्प्रूव्ह झाली, म्हणजे अगदी सोप्या मार्गात सांगायचं, खूपसे पेशंट आम्हाला येऊन विचारतात की आम्हाला आयबीडी झालाय तर आता तो कधीच बरा होणार नाही का. तर आम्ही त्यांना काय सांगतो की
सपोज तुम्हाला डायबिटीज झालाय, मग हम्म. तुम्ही काय म्हणता की ब्लड प्रेशर झालंय, To तर live तुम्ही with एखादी गोळी diabetes. घेता आणि मग तुम्ही ती गोळी आयुष्यभर घेत राहता, तुमचं बीपी आयुष्यभर कंट्रोल राहतं. आपण रोज हा विचार करत नाही की अरे मी आता बीपीची गोळी घेतोय, मग माझा कंट्रोल होत नाही का, हा कधी आजार जाणार नाही का, आपण ते खूप चांगलं ऍक्सेप्ट करतो. तसाच हा आयबीडी हा आजार आहे की बरं. हा आपल्याकडे आयुष्यभर राहणार आहे, पण जोपर्यंत आपण त्याला औषधांनी कंट्रोल ठेवू शकतोय तोपर्यंत आपण एखादी तो गोळी किंवा त्रास दुसरी गोळी देणार जरी नाही. हा. घेतली तरी ती घ्यायची आणि विसरून जायचं, म्हणजे ती गोळी घेतल्यावर त्रास होणार नाहीये त्रास तुम्हाला. होणार नाही. आणि जरी झाला तरी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. जेव्हा केव्हा तो आजार थोडासा डोकावून आपल्याला त्रास द्यायला लागला तर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यासाठी तेवढ्या 1-2-3 आठवड्यापूर्वीची पासूनची ट्रीटमेंट किंवा तेवढी पुरती घेतली तर तो आजार परत कंट्रोलमध्ये येतो. पण जाणार का, तर नाही जाणार, परंतु कंट्रोल होणार Control. असाल तर काही हरकत नाही. त्याच्याकडे लक्ष मात्र द्यायला हवं, कारण ह्या इन्फ्लमेशनचं पुढे कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं ना हो, बऱ्याच सो वेळा. एक साधारण 10 ते 12 वर्ष आयबीडी असणाऱ्या पेशंट्सला आम्ही जनरली कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग सांगतो. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप असं नाही की आयबीडी कॅन्सरमध्ये जाणार आहे. जसं आपण मगाशी म्हटलं फॅटी लिव्हर सिरोसिसमध्ये जाणारच असं नाहीये. तसंच आयबीडी हा कॅन्सरमध्ये डेव्हलप होईलच असं नाही. एक 10% चान्स असतो किंवा 5% चान्स असतो. तो आपण फक्त सर्वेलन्स कोलोनोस्कोपी ज्याला म्हणतो की आपण कोलोनोस्कोपी साधारण 3 वर्ष किंवा 5 वर्षाला करत राहिलं, आजार खूप वर्ष असेल आपल्याला तरच ते कॅन्सरमध्ये होणारी जी प्रक्रिया असते ती आपण डिटेक्ट करू शकतो आणि तशी केली तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायला लागते. अच्छा. खूपच महत्वाची माहिती दिली डॉक्टरांनी आपल्याला, आणि हे 2 महत्वाचे आजार आणि त्रासदायक किंवा तसं भीती वाटते ज्यांना आयबीडी आहे किंवा आयबीएस आहे त्यांना. आणखीन काही आपले पचनसंस्थेचे वेगळे आजार आहेत अजून वरचेवर आढळणारे? असे वरचेवर आढळणारे आहेत बरेचसे आजार. त्याच्यामध्ये एक ऑफकोर्स रिफ्लक्स रिलेटेड हो. प्रॉब्लेम्स आहेत किंवा हा. ऍसिडिटीचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. ऍसिडिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण डॉक्टर लिली जोशींबरोबर डिस्कस केलेले आहेत. त्याच्यात काही लेटेस्ट टेक्निक आहे अजून? त्याच्यामध्ये फक्त कसं आहे की ज्या लोकांना ऍसिडिटीच्या गोळ्या औषधं घेऊन सुद्धा फरक पडत नाही, हो. असे आता आमच्याकडे काही काही पेशंट्स यायला लागलेत की आम्ही बरेच दिवस ऍसिडिटीची औषधं घेतोय, डॉक्टरांना दाखवतोय, तज्ज्ञांना दाखवतोय, एंडोस्कोपी झालेली आहे, पण तरी आम्हाला फरक पडत नाही. तर का? तर अशा प्रकारच्या काही पेशंट्समध्ये आता आपल्याकडे काही टेस्ट उपलब्ध असतात. म्हणजे पीएच मेट्री म्हणतो आपण त्याला किंवा मॅनोमेट्री म्हणतो. तर अशा प्रकारचे काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत विच आर डायग्नोस्टिक टेस्ट ऑफकोर्स, की फाइंड आउट करायला की का पेशंटला फरक पडत नाही. सो त्या प्रकारचे काही पेशंट्स आमच्याकडे म्हणजे 100 कदाचित 4-5च येत असतील की आम्ही औषधं घेतोय तरी आम्हाला फरक पडत हो. नाही. माझ्याकडे परवा एक डॉक्टर आल्या होत्या, मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. सिनियर डॉक्टर आहेत. काही केल्या त्यांचं वजन मात्र कमी होतंय आणि ऍसिडिटी काही केल्या कमी होत नाहीये. ह्याच्यामध्ये मी एक सांगतो की बरेच वेळा काय असतं ना की ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ, मळमळ, गॅसेस हे सिम्पटम्स हे अगदीच ऍसिड वाढतंय म्हणून आहेत असं नाहीये. काही त्यांना लोकांना रिफ्लक्स होतोय म्हणजे. नाही, काही लोकांना कसं असतं, रिफ्लक्स असतो परंतु एवढं ऍसिड वर येत नाही, पण त्यांची जी अन्ननलिका असते ती जरा जास्त सेन्सिटिव्ह झालेली असते. त्यामुळे नॉर्मल ऍसिड जरी थोडंसं वर आलं तरी त्यांना ती सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे आपल्याला त्या प्रकारची काही ट्रीटमेंट केली त्यांना किंवा वेगळ्या प्रकारची म्हणजे अँटॅसिड सोडून काही आपण न्यूरोमॉड्युलेटर्स त्याला म्हणतो, अशा प्रकारचे ज्या ज्या सेन्सिटिव्हिटी आपल्या जशी आतड्यांची सेन्सिटिव्हिटी कमी करणारे औषध असतात तशीच अन्ननलिकेची असतात. सो त्या प्रकारच्या आजारांना ह्या प्रकारची औषधं दिली तरी फरक पडू शकतो. तुम्ही आधी लिली जोशींचा एपिसोड बघा, आणि जर तुम्हाला असं वाटलं आपली ऍसिडिटी सांबतच नाहीये काही केलं तर डॉक्टरांना नक्की भेटा. कारण हा एक नवीन उपचाराचा भाग आज आपल्याला समजलेला आहे. कारण खरंच दीर्घकाळ चालणारी ऍसिडिटी आणि बंद होत नसेल तर तो रोजचा एक त्रासच आहे. आणि पण आता काय होतंय ना, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ओव्हर द काउंटर मेडिसिन्स फार फ्रीली मिळतात. हो. त्यामुळे लोक सेल्फ मेडिकेशन हो, खूप मी करतात. त्यामध्ये म्हटलं आमचे मेड सर्व्हंट सुद्धा हल्ली पॅन्डी त्यांच्या पर्समध्ये असते. म्हणजे आणि एकमेकांना प्रिस्क्राईब केल्यासारखं सांगतही असतात. मला त्यांनी बरं वाटलं, तुम्हाला खरं हे असे घेऊ नयेत ना. त्याचा ऍक्च्युअली एक म्हणजे अपाय आपण म्हणतो हा आपण कन्सिडरच करत नाही, कारण आपल्याला त्याच्या साईड इफेक्टची एकतर जाणीव नसते आणि फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली हे मेडिसिन्स तसे खूप सेफ आहेत. म्हणजे लोक वर्षानुवर्ष पॅन्डी रोज एक घेतात, रोज 2 घेतात, त्यांना काही वाटत नाही त्याचं, आणि त्यांना सवयच झालेली असते किंवा रोज एक पॅन्डी घेताना आम्ही त्यांना विचारतो का घेता,
ते म्हणतात नाही नाही, नाही घेतलं ना तर मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला त्रास होईल, मग त्याच्यापेक्षा मी घेत राहतो. किंवा बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आज मसालेदार खायचं आहे तर आधी पॅन्डी एखादी घेऊन पॅन्डी घेऊन जावी. ठेव. अशा पद्धतीनेही ते मिसयूज करतात खरं. सो तसा मिसयूज तसा थोडासा नाही म्हटलं तरी, इवन इफ दे आर व्हेरी सेफ ड्रग्स, देर आर साईड ते इफेक्ट्स ऑफ इन्हिबिटर्स ऑल ऑफ असतात दिस ना असतात. actually. हो. शेवटी त्याचा कसं आहे की काही सिस्टमिक साईड इफेक्ट्स हे दीर्घकालावर कळतात. म्हणजे हं, आपल्याला फॉर एक्झाम्पल जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत, बोन हं, प्रॉब्लेम्स आहेत. हं, सो ह्या गोष्टी आपल्याला लगेचच कळतील असं नाही. किडनीवर काही परिणाम होऊ शकतात या हं, ड्रग्सचे. ऍसिड हे फार महत्वाचं आपल्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने जे स्टमकमध्ये फिजिओलॉजी आपली आहे किंवा देवाने हं. दिलेलं आहे आपल्याला ऍसिड, त्याचं काहीतरी शेवटी हो ना, कारण आहे. कारण आहे. आणि त्या कारणाला आपण नुसतं सप्रेस करून बंद करणार असेल तर कुठेतरी मग आपल्या जीवाणूचे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढू शकतं, कारण हं, ऍसिडच कमी झालेलं असतं. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे काळामध्ये दिसू शकतात. हं, त्यामुळे सेल्फ मेडिकेशन आणि स्पेशली प्रोलॉंग सेल्फ मेडिकेशन करू नये. एखादी गोळी तुम्ही खाल्ली तर कोणी काही असं फार त्याचा अपाय होणार नाही. पण हं. वारंवार तुम्ही आपलं स्वतःच घेत बसलात तर त्याचा परिणाम, हा दुष्परिणाम कुठेतरी, म्हणजे जेव्हा तुमचं वय जास्त होईल आणि हाडाची ठिसूळता वाढायला लागेल, हो. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे कुठेतरी ते हे मी फेडावं लागणार आहे एवढ्या वर्ष चुकीचं घेत केलं. होतो त्याच्यामुळे झालेलं आहे. चुकीचं कर्म केलं तर ते असं म्हणतो तसं चुकीची औषधं घेतली तर त्याचे कधी ना कधीतरी कधी ना कधीतरी दुष्परिणाम दुष्परिणाम आहेत. आपल्याला दिसणार आहेत. खूप छान माहिती सांगितली डॉक्टरांनी आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की लाईफस्टाईल सांभाळणं किती महत्वाचं आहे आणि या पचनसंस्था जर आपली ठणठणीत ठेवायची असेल तर चांगली तुमची जीवनशैली असणं हे अतिशय आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे हे कळालं. दिलासा मिळाला की कुठलाही आजार असेल तरी त्याच्यावरती खूप छान औषधं आहेत मॉडर्न जनरेशनची आणि त्याच्यातून तुम्हाला सुटका मिळू शकते. आणि अगदीच जरी तो पूर्ण बरा झाला नाही तरी एखादी मेंटेनन्सची गोळी जशी आपण बीपीची किंवा डायबेटीसची घेऊन तो आटोक्यात ठेवतो तसा तशा प्रकारे हा आजार ही आयबीडी म्हणजे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसऑर्डर सुद्धा आपल्याला तो डिसीज सुद्धा आपल्याला आटोक्यात ठेवता येतो. हे महत्वाचे डिसीजेस आहेत म्हणून घाबरून जाऊ नका. मात्र त्याच वेळी लाईफस्टाईल नक्की कंट्रोल करा. आणि आणखीन एक छान बातमी सांगायची म्हणजे यानंतरच माझा एक छान एपिसोड येतोय की ज्याच्यामध्ये मी अँटी इन्फ्लमेटरी डाएट, इम्युनिटी वाढवणारं डाएट, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट की ज्याच्यामुळे कॅन्सरचाही प्रतिबंध होतो असा एपिसोड येतोय. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. डॉक्टर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन ऑन दिस वंडरफुल इनिशिएटिव्ह. थँक्यू. तुम्ही आलात आणि त्याच्यामुळे आणखीन तो वंडरफुल झालेला आहे. थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.